अजब रमा राघवची जोडी. नेहा नेहानी रॅम्स चला ना, मला खूप भूक लागली, ब्रेक झालाय. हो हो चला रॅम्स, तू पण चल ना. हो मी येते, तुम्ही व्हा पुढे, मी राघव सरांना बोलवणार आहे. बरं. राघव सर, लंच टाइम, चला जेवायला जाऊया. तुम्ही व्हा पुढे, मी येतो थोडा वेळ. का? हो काम बघा ना किती आहे. मग काय झालं, ते आल्यावर करा ना. आता ब्रेकच्या वेळी ब्रेक, चला पटकन. मॅडम असं काम अर्धवट नाही सोडता येणार मला. तुम्ही व्हा पुढे, जेवून घ्या तुम्ही. अच्छा, नेहमी तुम्हीच तर म्हणता ना सगळी कामं वेळच्या वेळी करायची. मग आता जेवण पण वेळेवरच करायचं. ते काही नाही, मी काही नाही ऐकणार. तुमचंच चला पटकन जेवायला, मी आपल्या दोघांचे डब्बे घेते ना. असं हट्टीपणा करू नका, खरंच करू नका. मला खूप काम आहे, मला काम करू द्या. तुम्ही व्हा पुढे. मी हट्टीपणा करणार, डबल नाही ट्रिपल टाइम्स करणार. पण तुम्ही आत्ता माझ्यासोबत जेवायला यायचंय म्हणजे यायचं. तुम्हाला जर का माझ्यासोबत जेवायला नसेल यायचं ना, तर मी पण कामं करते. मॅडम महाहट्टी आहात तुम्ही, महाहट्टी आहे ना. मग आता चला, तुम्ही जेवायला चला, नाहीतर मी जाते कामं करायला. जाऊ. येतो. चला. मी काढून घेतली ती. गिरीशला खूप कौतुक आहे ना तुझं. दे त्याच्या प्रश्नांची उत्तर दे तू. हो, मी सावध झाले आता, आणि म्हणून तुमच्या बोलण्याचा व्हिडिओ केलाय. आरुषीकडून तुम्ही सेवा करून घेताय ह्याचे फोटो तर तुम्ही ऑलरेडी सोशल मीडियावर टाकलेले आहेत. त्याच्याच जोडीला हा व्हिडिओ जर आपण बरोबर टाकला तर कसं वाटेल लावण्यात? काहीही करणार नाहीयेस. अगदी बरोबर, मी असं काहीच नाही करणार आहे. कारण तुमच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. मी तुमच्या इतकी खालच्या पातळीवरती नाही उतरू शकत लावण्यात. हा, पण हा व्हिडिओ मी गिरीशला मात्र नक्की दाखवू शकते, आणि त्याचा काय परिणाम होईल हे तुम्हाला कळतंय ना. धमकी देतेस मला? अजिबात नाही. धमक्या पोकळ असतात लावण्यातही, पण मी जे बोलेन ते मी खरं करून दाखवेन. आणि मग हा व्हिडिओ बघितल्यावर गिरीश तुम्हाला स्वतःहून घराबाहेर काढेल, तुमच्याशी सगळे संबंध तोडून टाकेल. हे तुम्हाला चालेल? नाही चालणार ना. मग इथून पुढे माझ्याशी आणि माझ्या मुलीशी नीट वागायचं. आमचा अपमान करायचा नाही. आम्ही सुद्धा या कुटुंबाचा भाग आहोत हे लक्षात ठेवायचं, आणि त्याचं भान असू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशोक भाऊजींची फाईल निमूटपणे मला आणून द्यायची. एक मिनिट, ती फाईल तर तुला कधीच मिळणार नाही. ती फाईल तर मी पाताळामधूनही शोधून काढेन लावण्यातही. पण यापुढे कुठलंही पाऊल उचलायच्या आधी लक्षात असू द्या, माझ्याकडे कुठला व्हिडिओ येते. How dare she? How dare she? मला धमक्या देते, मला ॲटिट्यूड दाखवते. खूप हिंमत वाढली या बाईची. मला ॲटिट्यूड दाखवते, मला लावण्याला. How dare you? Just wait, लावण्या, wait. आई आम्ही आलो का? राघव सर, तुम्ही कितीही जोरात ओरडलात ना, तरी आईंना पुण्यापर्यंत हाक जाणार नाही तुमची. काय?
अहो असं काय करताय? आई लग्नासाठी पुण्याला गेलात ना? अरे हो, विसरूनच गेलो मी. कसं आहे, आई घरात नसण्याची सवयच नाही आहे आम्हाला. आम्ही कधी हाक मारली की ती लगेच समोर येते. आम्ही सगळे कुठे ना कुठे बाहेर जात असतो, पण आई कधीच नाही. ती कधी घरात आमची काळजी घेत, तर कधी आमची काळजी करत घरातच असते. म्हणूनच त्या पुण्याला गेल्या ना, ते एकदम छान झालं. त्यांना सुद्धा एक चेंज मिळेल ना, ब्रेक झाला त्यांच्यासाठी सुद्धा. त्यांना त्यांच्या फ्रेंड्सना भेटता येईल, गप्पा मारता येतील. राघव सर, कुठली बाई आई आहे म्हणून तिला तिचं स्वतःचं लाईफ नाही, हे तर रॉंग आहे ना. खरं आहे तुमचं. आईने स्वतःला आनंद मिळेल अशा गोष्टी करायलाच हव्यात. राईट. पण कसं आहे, आम्ही मुलं होत ना, कितीही मोठी झालो तरी आईची सवय असतेच. ती जर का समोर नसेल ना, तर आम्हाला करमतच नाही. राघव सर, तुम्हाला खरं सांगू, मला सुद्धा ना आईची खूप आठवण येते. हा म्हणजे त्या इथे असता ना, तर त्यांनी मला आवडते तशी कॉफी दिली असती आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागल्या असत्या. कोणाला काय काय आवडतं त्यांनी तेच बनवलं असतं. पण ठीक आहे, इट्स ओके. आज त्यांना सुद्धा त्यांना आवडतो तसा चहा कोणीतरी देत असेल, त्यांच्यासाठी प्लेट घेऊन येत असेल. त्यांचं सुद्धा लग्नात लाड होत असतील नाही? अरे, त्यामुळे थोडे दिवस आपले लाड कोणी नाही केले तरी चालेल. कोण म्हणतं तुमचं लाड करायला इकडे कोणीच नाहीये? आई नसल्या म्हणून काय झालं? मी आहे ना, मी करेन तुमचे लाड. थँक्यू वहिनी. उगाच नाही मी तुला वहिनी आई म्हणत. पुरे आता. चला लवकर फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी छान गरमागरम कॉफी करते, अगदी तुम्हाला आवडते तशी. हा, आणि रात्री काय जेवणार आहे तेही सांगून ठेवा, मी तयारी करते. वहिनी, मी पण तुम्हाला जेवणासाठी हेल्प करते. ओके? आणि मग आपण एक काम करू, त्याचे फोटोज काढू आणि आईला फोटोज पाठवूया, त्या पण खुश होतील एकदम. चालेल, चला. अरे श्रुती, आज पण उशीर झाला तुला? एक्स्ट्रा लेक्चर्स होते ना, म्हणून उशीर झाला. हो, आणि त्याच्यानंतर फ्रेंड सोबत थोडा टाइमपास केला ना तरी काही हरकत नाही श्रुती. उलट ना रिलॅक्स व्हायला होतं. आपण अभ्यास करून जो स्ट्रेस होतो ना, तो सगळा निघून जातो. पण श्रुती, फक्त जर का तुला लेट होणार असेल तर कोणाला तरी कॉल करून इन्फॉर्म करत जा ना. म्हणजे आई आणि आजी आता घरात नाहीये म्हटल्यावर आपल्याला थोडं रिस्पॉन्सिबली वागायला हवं ना. मी माझ्या खोलीत आहे. श्रुती, एक मिनिट थांब, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. हे घे, परफ्यूम. मी शॉपिंगला गेले होते ना, तेव्हा मग तुझ्यासाठी पण घेऊन आले. आय होप हे तुला आवडेल. बघ ना. खरंच खूप छान आहे ग. थँक्स रमा. वेलकम. एक्सक्यूज मी. येस. एक कॉफी. ओके. काय करू त्या वरुणचं? रमाताईला खरंच त्याच्याबद्दल विचारू का? आई म्हणत होती रमाताई खूप बदलली आहे. मग माझ्याशी नीट बोलेल का ती? हॅलो. हॅलो रमाताई, मी आरुषी बोलतीये. बोल. कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कशी आहेस? छान आहे मी पण. सॉरी, मी तुला जरा त्रास देतेय, पण माझं ना तुझ्याकडे जरा काम होतं म्हणून कॉल केला.
मला माहिती आहे तुझं माझ्याकडे काय काम आहे ते. तुला वरुण बद्दल बोलायचं आहे ना? हो हो, ऍक्च्युली तो 1-2 वेळा भेटला मला, पण अगं त्याने डिरेक्टली मला प्रपोजच केलंय. मला खूप टेन्शन आलंय ग. अगं आरुषी, या टेन्शन घेण्यासारखं काय आहे? हे बघ, वरुण खरंच खूप चांगला मुलगा. तो US ला होता ना, तरी सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतो. आणि आरुषी, वरुण तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? माहित नाही ग, मला ना खूप कन्फ्यूज व्हायला झालंय. हे बघ, तू नीट विचार कर आणि मगच डिसाईड कर. आणि तुझा जो काय डिसिजन असेल ना, त्याला मी सपोर्टच करेन. थँक्स 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 रमाताई. ऍक्च्युली मला ना खूप भीती वाटत होती, तू नीट बोलशील की नाही. पण ना आता तुझ्याशी बोलून खरंच मला खूप 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 बरं वाटतंय. हे बघ आरुषी, तुला कधीही बोलायचं असेल ना, तर तू मला कॉल कर. ओके, बाय बाय. हाय. तू तुला वाटेल की मी तुला परत विचारेन तुझं उत्तर काय, पण डोंट वरी, मी तुला असं काहीही विचारणार नाही. मग का आलायस इथे? ॲज युजल तुझ्याशी बोलायला. आता तू माझ्या प्रपोजलचा विचार करेपर्यंत आपण फ्रेंड्स तर होऊच शकतो ना. आणि फ्रेंडशिप करायची म्हणजे दररोज भेटायला पाहिजे ना. आणि मग कधीतरी तू मला हो म्हणशीलच काय? मी जाते. जाते नको म्हणे. माझ्या एका मित्राची आई म्हणायची, जाताना जाते नाही तर येतो म्हणा. फ्रेंड्ससोबत थोडा टाइमपास केला ना तरी काही हरकत नाही सूट. पण आता तर सगळं ओके आहे ना, आता आपली फ्रेंडशिप होऊच शकते. मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. हे घे, परफ्यूम. श्रुती, ये ना, ये आत ये. काय झालं श्रुती? सगळं ओके आहे ना? हो ओके आहे. आई घरी नाहीये ना, सो जरा चुकल्यासारखं वाटतं. झोप येत नाहीये. 2 मिनिटं इथे बसले तर चालेल ना तुम्ही? अगं ऑफकोर्स, बस ना. विचारतेस काय? बस बस. श्रुती, तू खूप रेस्टलेस दिसतेस. आई नाहीये, नक्की तेवढंच कारण आहे की आणखीन काही? आणखीन काय असणार? नाही, काही नाही. नक्की? हा, म्हणजे छोटासा प्रॉब्लेम आहे, पण तो माझा नाहीये, माझ्या मैत्रिणीचा आहे. अच्छा, काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या मैत्रिणीचा? अगं तिचा एक मित्र आहे, खूप चांगला, म्हणजे खरंच चांगला आहे, पण तिच्या घरचं जरा स्ट्रिक्ट आहे. म्हणजे तिने अशी एखाद्या मुलाशी मैत्री करणं त्यांना फारसं नाही आवडणार, म्हणून ती जरा कन्फ्युज्ड आहे. ती जे काही करते ते बरोबर आहे की चुकीचं आहे? बरं, काय नाव म्हणालीस त्या मुलीचं? नाव मी सांगते. तिचं नाव श्रुती आहे. आणि ती तुझी मैत्रीण नाही,
तूच आहेस. हो ना? तुला कसं माहिती? तुझ्या डोळ्यात दिसतंय श्रुती. तुझ्या बिहेवियर मध्ये किती चेंजेस झालेत. हे सगळं रोहितमुळे ना. तुला त्याचं नाव कसं माहिती? मी त्याने दिलेलं फ्रॉम रोहित असं गिफ्ट पाहिलं तुझ्यासमोर. श्रुती अगं, मी त्याला साधा हात लावला तरी किती चिडली होतीस तू माझ्यावर. तू दादाला सांगितलं नाहीयेस ना? किंवा घरी कोणाला सांगितलं नाहीयेस ना? अगं नाही नाही, मी अजिबात कोणाला काही सांगितलेलं नाहीये. तू टेन्शन नको घेऊस, प्लीज रिलॅक्स हो. प्लीज कोणालाही सांगू नकोस प्लीज. मी रिक्वेस्ट करते तुला. श्रुती तू टेन्शन नको घेऊस. मी कोणालाही काही सांगितलेलं नाहीये. मला माहितीये आपल्या फॅमिली आय मीन टू से तुमच्या फॅमिलीमध्ये हे सगळं ऑडच वाटेल. पण श्रुती तू जे काय करशील ना ते सगळं केअरफुली कर. म्हणजे तू रोहितला भेटू नकोस किंवा त्याच्याशी बोलू नकोस असं म्हणणं नाहीये माझं. आधी तू कन्फर्म करून घे की तो मुलगा चांगला आहे आणि मगच फ्रेंडशिप पुढे वाढू दे. तुला आणखीन एक सांगू? हे बघ, डोंट गेट मी रॉंग, पण तू प्लीज रोहित एकटा असताना त्याला भेटत नकोस आहेस. आफ्टर ऑल आपली सेफ्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ना. अगं पण रोहित का फसवेल मला? तो खरंच खूप चांगला, साधा आणि गोड मुलगा असेल ना. असेल तो चांगला, गोड, साधा मुलगा. आणि तुझ्या मनात जर का फ्रेंडशिप पेक्षा जास्त काही असेल ना त्याच्याबद्दल, तर आपण घरच्यांशी बोलूया ना. हे बघ, तुला फ्रेंडशिप पेक्षा जास्त काही त्याच्याबद्दल वाटत असेल ना, तर आपण बोलूया ना आपल्या फॅमिलीशी. पण प्लीज प्लीज तू तुझ्या लिमिट्स क्रॉस करू नको. अगं असं कसं करेन मी माझ्या आई बाबांना त्रास होईल असं कधीच वागणार नाही. आय नो अँड आय कम्प्लिटली ट्रस्ट यू. अँड श्रुती, ऑलवेज रिमेंबर, तुला कधीही काही बोलावंसं वाटलं ना तर माझ्याशी एकदम फ्रीली बोल. आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. रमा, तुला एक सांगू? सांग ना. तू मला वाटली होतीस तशी उद्धट, आगाऊ अजिबात नाहीयेस. हा म्हणजे कधी कधी बालिशपणा करतेस, पण आज माझी मैत्रीण बनून तू माझ्याशी बोललीस. मला खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू. बस झालं आता. चल जाऊन झोप, नाहीतर आई आल्या ना परत तर मला ओरडतील. आमच्या श्रुतीला घेऊन रात्रभर जागतेस आणि गप्पा मारत बसतेस. बघ तिच्या डोळ्याखाली किती डार्क सर्कल झाल्यात. बरं, तूही झोप आता. मी येते. बाय. गुड नाईट. गुड नाईट.